बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी, येणे सोष्यमन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही, बंधना पासोनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकास, येणे सोष्यमन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही, तुका म्हणे देहे भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते, येणे सोशे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही विठ्ठला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, नमो विषेद बोधित गदा विद्यालिंद प्रबोधा, परापरमय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या, अपरमित परमईर्या, तरुण तर तुर्या लालल निळा, नमो जगद कील पालना, मंगळमणी निधाना, सुरवर वन चंदना आराधी लिंगा, ऐसे नमन करोनी सकला, हरि कथा बोले बोबरिया बोला, अज्ञान मुनी आपुल्या बाळा, कालवी सकळा नामा मुनी जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता प्रश्न प्राप्त स्तरी प्राप्त प्रसंगी, पुण्य पावन भूमी कौळगाव या नगरीमध्ये भगवान पांडुरंगाच्या कृपेतून सद्गुरु मोतीराम महाराज मारुतीराया यांच्या कृपा प्रसादाने कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या अट्टहासानं उत्साहानं अखंड हरिनाम सप्ताह कथा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन दुपारती हरिपाठ आणि हरिकीर्तन, बरीच काही महाराज मंडळीची कीर्तन सेवा झालेली आहे, बरेच काही ज्ञानवंत कीर्तनकाराचे कीर्तन होणारच आहे। आज ही तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या येथील श्री हरिभक्त परायणामचे मारुतरावजी आडनाव, सर्व गावकरी मंडळी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळीच्या साक्षीने ही माझ्याकडे सेवा आलेली आहे। त्या सेवेसाठी घेतली जवळजवळ 4 चरणाचा सर्वाच्या पाठातला अभंग आहे का नाही, पाठातला अभंग आहे ना, आज कोणवार आहे, बुधवार आहे, आणि कोण्या प्रकरणातला अभंग आहे, बुधवार प्रकरणातला अभंग आहे, म्हणून 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व वंदनीय पूजनीय भजनी मंडळी, मर्दंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार, श्रोते मंडळी, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसी भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, शिवकारालती, सर्व सिस्टीम वाले असतील त्याच्यात आपलं कीर्तनाचा टाइम आहे 8 ते 10, आता वाजले किती 9, आपल्याला टाइम किती उरलाय 10, आता आपल्याला 1 तासामध्ये गुत आहे। जसं जुन्या काळामध्ये होते, नवरदेव 1 लाख रुपये देतो, तुम्ही काय ड्रेस घ्यायचा आहे, घडी घ्यायची, काय घ्यायचं ते, नवरदेव 1 लाखामध्ये असं 1 तास उरलाय, आणि काही काही राज्य लोकाला सुद्धा 1 तास उरला होता, तसं तर त्याला 48च मिनिटं उरली होती। किती झाली, 48च मिनिटांमध्ये त्यांनी देवाचा उद्धार करून घेतला। बरं काय, 1 तास उरला कोणाला, खटवांगरायाला 1 तास उरला होता, तशी त्याला 48च मिनिटं होती। 48 मिनिटांमध्ये त्यांनी काय करून घेतली,
देवाची प्राप्ती करून घेतली. आता आपल्याला आयुष्य किती आहे? 100 होते. जर विचार केला तर कर्तामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होते. किती होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. कर्ता तीर्थामध्ये 10,000 आयुष्य होत. द्वापारामध्ये 1,000 आयुष्य होत. आणि आता कळालं तुम्हाला या प्रमाणामध्ये. अल्पायुष्य मानव देहे शेत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालवत पिडा रोग क्षय काय भजनाशी उरली ते पाहेगा. आपल्याला दिसाय भरपूर दिसायले तसं नाही का? त्या कॅशियर असते, कॅशियर काय म्हणाला ना, कॅशियर असते. त्याच्या इकूनही बनला असतात, इकूनही बनला असतात, मागूनही बनला असतात, पुढूनही बनला असतात. जिकडं पाहिल तिकडं काय असतात? बनला असतात. मात्र त्या कॅशियरचे किती पैसे असतात? काय म्हणाल तुम्हाला? त्याच्या मागून पुढून अजून तुम्हाला सांगू का? पैशावर जरी बसतो म्हणलं तरी त्याच्यावर पैसे. मात्र त्याला जर म्हणलं 1 रुपया घेऊन आम्हाला चहा पाहिजे का, ते म्हणते लेकर बाळा जगू द्या. काय म्हणतो तुम्हाला? लेकर बाळा जगू द्या. याच्यातला जर 1 रुपया जर मी खर्चला तर मला तर काही चहा प्यायची तर गरज नाही, मात्र तुम्हाला बँकेमध्ये याची गरज नाही. तसं आपल्याला आयुष्य भरपूर दिसायला हो. मात्र याच्या आपल्या कारणे किती लावा ना तुम्ही, त्याचा हिशोबच राहत नाहीत आपण. म्हणून महाराजांची अभंग मी आज जी निवड आहे ते महाराजांनी एकच सांगितले, काय करायचं, काय बोलायचं, काय पाहायचं आणि कसं करायचं. आणि असं केल्याच्या नंतर परिणाम काय, तर महाराजांनी सांगितलं, येणे सोशे मन झाले अबभरी परत माघारी घेत नाही. परिणाम सांगितला, फायदा सांगितला. बंधना पासून उकलल्या गाठी देता आली भीती सावकाश. म्हणून महाराजांना परिपूर्ण या अभंगामध्ये परमार्थ कसा करायचा अजून तुम्हाला सांगतो. या अभंगामध्ये महाराजांना दिग्दर्शन केलं. विठाला या शरीराचा एक माणूस आहे. जसं घराला कुलूप आहे, बरं काय, घराच्या दरोजाला महत्व आहे का घराच्या कुलपाला महत्व आहे? काय म्हणाल तुम्हाला? तुम्ही कुलपाला म्हणाले, मात्र कुलपाहून एक बारीक असते, ती कमरेला बांधावं लागते, चाबी. तसं ते दिसत नाही, मात्र ते माणसाच्या जवळ राहत नाही. बरं का? अजून तुम्हाला सांगतो, बऱ्याच माणसाला प्रवास करताना पैसे लागतात. आता लागत म्हणा, आता पैसे लागत, आता लागत म्हणा. मात्र जागा सोडण्याच्या नंतर माणसाला पैसे लागतात. आता असा एकच बहादर आहे, त्याला पैसे लागत नाही, अख्ख्या जगामध्ये निघते. विठाला आता इथं जर काही शहानिशा केला तर दोघं नवरा बायको जरी कीर्तनात आली असती तर मालकाला मालकीनीकडे पावला, भजनात तू आली, कीर्तनात मी आलो, भजन म्हणाले, श्रोते ऐकायले, मात्र रात्री 1,00,000 रुपये आणले, कवाड लावले की नाही. काय म्हणून तुम्हाला? तिकडे जर इथं जरी बसला असलं तर ते इथं बसू देत नाही. ते बसणारा म्हणते त्या 1,00,000 रुपयाचा विचार कर, महाराजाचं काय नाही, गोष्टी सांगते पहिला चहा होता, सकाळच्या पारी भरून आणा लागत, त्याला काय म्हणायचं? फुल म्हणायचं. भरून कप भरून खाली बसीत पडला, त्याला काय म्हणायचं? फुल फुल म्हणायचं. फुल. मात्र 2-4 चहा झाल्यावर तसं आपलं भजन करायचं. आता एकच तास उरला म्हणा, परमानाचं काही नाही. अजून तुम्हाला सांगतो, मोठे माणसाचं मी ऐकले, कीर्तन हे भजनानं सोबत. काय म्हणलो? कीर्तन हे कशाला सोबत आहे? भजनानं सोबत आहे. पत्नी ही कशाला सोबत आहे? मालकानं सोबत आहे. खिसा कशाला सोबत आहे? हे तुम्ही म्हणा, काही गोष्टी मला म्हणायला काय म्हणाल तुम्हाला, त्या गोष्टी सोबत. तसं कीर्तनात भजन असं. अजून तुम्हाला सांगताय, जेवणामध्ये मीठ असावं, मात्र चिमटीत बसलं एवढं असा, नाही तर आळणी झालं म्हणून पोतरीच व्हायचं. काय म्हणलं तुम्हाला? आळणी झालं म्हणून पोतरीच व्हायचं जमत नाही. तसं कोणतीही गोष्टी, जेवण स्वयंपाक चांगला झाला म्हणून
काही माणसं म्हणत होती लय जेवलो रावाच काय झालं रात्री कीर्तनाला आले नाही. आग्रह करू करू खाऊ घातलं म्हणून कीर्तनाला आलो नाही म्हणण्यापेक्षा मला उठाच वाटणं. अरे अन्न लोकांचं झालं रे बाबा. पोट तर आपलं नाही बेटा परमार्थ करीत असताना समजा गोष्टीला सोडायचं. अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकलेली माणसं, सुज्ञ माणसं, मी तेवढा शिकलेला नाही, कोण्या गोष्टीचा अभ्यास नाही. माझा एक महाराजाचा आशीर्वाद असतो. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण बेरीज करतो, काय करे का तुम्ही, बेरीज करतो, ज्यावेळेस संख्यात्मक मिळवायची म्हणल्यावर आपण हातचा बाजूला ठेवतो. काय म्हणलो, हातचा बाजूला ठेवल्याच्या नंतर पुन्हा काय करतो आपण, त्या बेरीजीची शहानिशा करतो. आणि शहानिशा केल्याच्या नंतर आता बरोबर आणायचं म्हणल्यावर एकला जवळ घ्यावं लागतंय का एकला लांब घ्यावं लागतंय. काय म्हणाल तुम्हाला, नाही राहू दे ना. काय म्हणतो अजून काम सांगतो. आपला संसार करताना बाकीच्या गोष्टीचा जेवढा विचार नाही केला तरी जमतंय, मात्र ते हातचा सोडायला जमत नाही. हातचा म्हणजे कोणी नाही, हातचा म्हणजे देव, बरं का. आणि हातचं म्हणजे मन आहे. विठाला तुम्हाला जाऊन सांगतो, एसटीचा प्रवास करीत असताना, ऐकायला का तुम्ही, एसटीचा प्रवास करीत असताना माग बसलेली माणसं झोपल्यावर जमतात का टेरिंगवर आहे ते माणूस झोपल्यावर जमते. कोण म्हणतं टेरिंगवर आहे नाही, ते माणूस झोपायला जमत नाही. आणि ते जर झोपला तर बसमत येईल की नाही काय म्हणाल सांगता येत नाही. म्हणजे टेरिंग म्हणजे मन आहे ते, बरं का. ज्ञानोबा रायानं त्याचं प्रतिपादन केले. विठाला इंद्रिया माझी 11 मन तेही मी जाणारे, माझी स्वभावे चैतन्य मी. जसं ते मन आहे. आता मन किती आहे, मन माकडासारखं आहे. मन कसं आहे, माकडासारखं आहे. माकड क्षणामध्ये झाडावर जाते आणि जाता जाता त्याला खालून माणूस चावलं की त्याचा आणि याचा काही दुश्मन नाही. कारण ते बसू देत नाही. असं तर म्हणतात मन एवढं बारगळ आहे ते माणसाला धरलं तरी राहत नाही. बेटाला हे मन काय, मनाच्या मागे आपल्याला जायला जमत नाही, मनाला आपल्या मागे यायला पाहिजे. काय म्हणालो, तुकाराम महाराज मनाच्या मागे गेले का मनाला तुकाराम महाराजांना मागे आणलं. मनात येते धाव, मनाला सांगावं लागतं. मना, मी काय तुम्हाला सांगतो, जनाला बोलण्यासाठी प्रित्या जनाला बोलू नका असं नाही मला म्हणायचे. काही साधू संत जनाला बोलले, मात्र महाराज मनाला बोलले. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. त्या मनाला सांगावं लागते, बापू इकडे जायला जमत नाही. अजून तुम्हाला सांगतो, मनाला लावावं लागते. एकदा मन आपल्या अंकाळीत आलं, पहिले माणसं काय करीत होते, दोघ जण असतात मित्र, आणि त्याच्यातला एक काय करते, बिडी ओढते, दुसरं त्याला भेटते, राम 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 म्हणले. जरा मन जरा चांगलं राहण्यासाठी एक आयडिया सांगताय. म्हणलं काय, थोडी बिडी ओढतात. मोतार शिवाय देते मला, मग मोतार रोज कीर्तनाला हिंडते, म्हणतात बिडीवर चाव दे म्हणला. म्हातारीच्या मागे बिघड्याले, त्यानं सोयीनं बिडी घ्यायची, अशी धरायची. ते म्हणलं तसं नाही जमत, अशी वडावं लागते, तोंडातून ओढावं लागते, डोळ्यातून धुपटून काढावं. त्यानं ओढायचं आणि नाकातून धुपटण निघताना त्याला डोळ्यासमोर दिसायचं.
खरे म्हणायचं. तुम्हाला जे बिडी वडा लागले ते आता किती केल्याने बिडी सुटते मला सांगा. एकदा त्या मनाला जर आपलं भगवंताचं येणं लागलं. अजून तुम्हाला दृष्टांत सांगतो. विठाला जुन्या काळामध्ये, आताचा काळ सांगा ना, जुन्या काळामध्ये लग्न होत होते त्यावेळेस नवरदेव कसे राहायचे, मोठे राहायचे आणि नवरी लहान राहायची. पण पहिल्या जुन्या काळात काय होतं, लग्न लागायच्या अगोदर नवरी उचलायची. आता तुम्ही कोणी जर जेजुरीला गेल्यावर मालकीला काय करावं लागते तुम्ही सांगा की मला काय, मला सांगा. आता कोणी नवीन जर जेजुरीला गेलं, आता नाही तर म्हातारे माणसं सांगितलं बरे, नवीन जेजुरीला जर गेलं तर तिथं काय करावं लागते, उचलून घ्यावं लागतं. अशी प्रथा आहे. तसं जुन्या काळामध्ये लग्न व्हायची आणि नवरी लहान राहायची, नवरदेव मोठा राहायचा आणि ती नवरी लग्न लागायची. जशी हळद लागली तशी ती नवरी काय करायची, सारखी लढायची आणि लढून लढून डोळे लाल भडक काढायची. गावातली प्रतिष्ठित माणसे याची नवरी का म्हणून राहिली, आबाजी तिला कर म्हण. तिची माय म्हणायची आबाजी कर म्हण, बाबाजी कर म्हण, अजून आणासाहेब कर म्हण. अशी थोडी शब्द होते. तात्या काका आता ते राहिले नाही. आता मम्मी निघाली, पप्पा निघाला. आता इथून पुढे पहिलं नवऱ्याला धनी म्हणत होते, मालक म्हणत होते, कारभारी म्हणत होते. आता जरी विचारलं हे कोण, हे आमचे मिस्टर, त्याची तरच व्हावी तिकडे. सारखं लढायचं. लढत असताना त्यांनी जवळ यायचं, सांगायचं बाई लढू नको बरं का, लढू नको. आज तुला तुझ्या संग काकी आली, तुझ्या संग मामा आलाय, तुझ्या संग मोठा दादा आलाय, एकटीला तुला थोडं जायचं. ती पोरगी म्हणायची हा 2 दिवस राहतील आणि 2 दिवसाला मलाच राहावं लागते की. नाही नाही, ती आली की एकाने येणार, 3 दिवस तू जाणार, नंतर आपल्या मोठ्या बाबा गाडी घेणार आहे, त्या गाडीमध्ये बसणार आहे, तुझ्या गावला येणार आहे. बरं नक्की येणार आहे का, हो. त्या पुढलं बरं बरं वाटायचं, त्याला वाटायचं बरं बरं वाटायचं. मग आता दुमार अहो आपला ते फलाना काका आहे का, काल नोकरीला लागला, ते तर दोघं नवरा बायको येतो म्हणे, एकदा फलानीचं घर काय पाहतच म्हणायले. म्हणून तिचं काय करायचं नाही ना, मन रमवायचं. आणि मन रमत रमत जी पोरगी रमली मनसा, नेमकं हळद काढायच्या टायमाला मयासारखा महाराज त्यांच्या गावाला गेला. आणि हळदीची काय गडबड, इकडं तुरीची काय, गहू भिजवायची काय, अशा मालक सकाळी गेला की मालकिनीची भेट नाही, भाकरीचं काही खरं नाही. आणि अशा टायमाला महाराज म्हणला बाई काल तुमच्या बाबाला जरा खोकला आलता, नांदेडला दवाखान्यात नेलं तर 1 दिवस बोलून जावा. त्यावेळेस ती पोरगी म्हणती महाराज पिकलं पाणी आज न उद्या गळणार आहे. काय म्हणून तुम्हाला, अरे पहिल्यानं जाता जायला गेली 3-3 माणसं तुला झाडायला जाऊन आली आणि आता काय एवढं आलं. ती म्हणली तसं नाही, आता जमत नाही. आता तिचं मन लागलं कुठं, संसारामध्ये. तसं एकदा हे मन आहे, एकदा देवाकडे नेवस्तो आणि एकदा देवाला तर नेलं रे बाबा. बरे का महाराजांना सांगितलं लालचावले मन लागली से गोडी, तेची वेन सोडी, ऐसे झाले ऐसे झाले. जसं जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं आमचं मन लालचावलं बरं का, आणि तुमचं आमचं लालचावते आणि त्याचे लालचावते. आपलं संसारासाठी लालचावते आणि त्यांचं देवासाठी लालचावते. जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं माझ्या मनाला गोछंद, नित्य नित्य गोविंद गोविंद, करी हेची काम मना जपे राम नाम. तुका म्हणी मना मज भीक द्यावे दिना. ज्यावेळेस महाराज गेले त्यावेळेस शेवटचे
करी हेची काम महाराजांनी कोणतं कीर्तन केलं? मनाला सांगितलं, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षे आत्मा बंधन, सुख समाधान विच्छाती, मना तू एक करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे गाती. महाराजाचं मन सारखं भजनामध्ये होतं. गावातली मोठी प्रतिष्ठित माणसं होती. जमीन भरपूर द्यायला, जमीन भरपूर असल्यावर महाराजांना भजन म्हणायचं. जवळच्या माणसानं सांगितलं, हो तुम्हाला तर जमीन आहे आणि महाराज तर भजन करतात. महाराज तर भजन करतात, हे बघा महाराजाला जास्त मोठ्यानं म्हणायचं भजन स्वभाव आहे. आणि तुमची जमीन तुम्हाला वाहन होईना झाली, बराच काही तुमचा टाळक्या पाडायला आलाय आणि राखण होईना झाले. एक काम करा, महाराजाचं मोठ्यानं भजनही म्हणणं होईल आणि भजन म्हणित म्हणित महाराजाच्या भजनानं आणि त्या आवाजानं त्या टाळक्यावर काय बसणार नाही? पाखरं बसणार नाही. म्हणजे मग काय करायचं? काही नाही म्हणले, महाराजाचे घर चलाव तुमचे पाखरं राखलं असं काही करा. म्हणजे काय करावं लागते? महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही भजन करायले आणि तुमच्या भजनाचा गावातल्या माणसाला बराच काही लेकरायला त्रास व्हायलाय. तुम्ही गावात भजन करण्यापेक्षा कुठं भजन केलेलं बरं? शेतात भजन केलं. महाराजांना सांगितलं, भजनाला जागा आहे का? तसं नाही म्हणली, इथं तरी तुम्हाला खाली बसावं लागते. आम्ही तुम्हाला काय करून देतो? तुम्हाला ते समजेल. मी तुम्हाला अजून तुम्हाला सांगतो, मोठ्या महाराजांना म्हणायचं लय अवघड सांगू जाऊ नाही. अवघड सांगितलं की याच्या अजून तुम्हाला सांगतो, पुरण खाल्लं पोळी खाल्ली की याची काय वाटते? शुगर वाटते. आणि त्या माणसानं जर पुरण पोळी जेवाय केल्यावर ते जेवणारा माणूस मध्ये तुझ्या पाया पडतो. तसं आपण काय बोलालो हे बसलेल्या माणसाला समजलं पाहिजे. विठाला महाराजांना त्याने विचारलं, मग महाराजाला काय द्यावं लागते? ते म्हणले, बघा महाराज एवढी आपल्या गावातली भोळे आहेत, महाराज सांगलो नाही तर आम्हालाच मस्ती. महाराज एवढे, महाराज जर भजनात म्हणायला लागले, महाराजाला दक्षिणा दिली तरी काही नाही, नाही दिली तरी काही नाही, फक्त महाराजाचं भजन पण पडू नाही असं काही राहावं म्हणून त्याने काय केलं? मळा केला आणि त्या मळ्यावर अशा लाकडं टाकली आणि त्याच्यावर कशाचे पेंड्या टाकल्या? पेंड्या टाकल्या आणि त्या पेंड्यावर महाराज बसले. आणि महाराज बसत असताना महाराजाचं जे भजन सुरू झालं आणि भजन सुरू झाल्याच्या नंतर पाखरं भजन करतील याच्यात नवल नाही. काय म्हणालो? पाखरं भजन करतील महाराजासंग याच्यात नवल नाही हो. त्या माणसाच्या वावरातला टाळक्या सुद्धा वृक्षवल्ली
समजे मात्रेत म्हणणारी माणसं. आता जे काही महाराजांना सांगितलं, वृक्षे वल्ली आम्हा सोहेरी, काय महाराजाच्या भजनाचा परिणाम झाला. महाराजापाशी नागयाची ऐकायला आपल्या जोडीत जर नाग निघाला तरी म्हणून महाराजापाशी नागयाचे देवी नाग असायाचा नाही, जे निस्ता दंश केल्याबरोबर पाणी पिऊ देत नाही त्याला कोणता नाग म्हणतात? कोबरा. त्याला कोबरा नाग. दुसऱ्या एक अशा कवड्या कवड्या आहेत बरं का, कवड्या कवडे. ते कवड्या नाग जर महाराजापाशी याचा, बरं याचा नाही, महाराजाचं दर्शन घ्यायचा, यंकाळ घालायचा, अशी तुटी करायचा आणि महाराजाच्या भजनामध्ये तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही करता का भजन? असं भजन करायचं. आणि भजन करीत असताना पुन्हा तेवढा नाग बोलायला आणि त्याची फुसकारी ऐकायची आणि वाघानं त्या नागाला राम राम घालायचा, वाघाने येऊन बसायचा महाराजापाशी. इथं नाही. पुन्हा सिंहाने याचं महाराजाच्या बाजूला बसायचं, लांडग्याने याचं बाजूला बसायचं, कुत्र्याने याचं बाजूला बसायचं, बरं हिंचोबाने याचं बाजूला बसायचं, मुंगसाने याचं आणि समजेच्या अंगावर खेळायचं. वाघाला काय म्हणायचं? मी झालो की नाही तुमच्या मृत. आता वाघाला काय, चित्त सुद्धा तरी शत्रू मित्र होती, याग्र न खाती सर्पतया. म्हणून त्या चित्ताची तपासण्या करणं जात. असं नाही काय, आपल्याला अंगाला ताप आल्यावर माणसाला मिशनीमध्ये टाकतात, त्याला काय म्हणायचं? पूर्ण तपाशी होती. तू जे तळपायाच्या अंगठ्या बसलो त्याला काय म्हणायचं? सिटी स्कॅन. काय म्हणायचं त्याला? त्याची काय केली जाते? तपासणी केली जाते. तशी आता एक सोयाबीन विकायचं असल्यावर डायरेक्ट सोयाबीन घेणं झाली, त्या मिशनीमध्ये टाकावं लागतं. त्याला काय म्हणायचं? मागच्या. तशी देवापाशी एक तपासणी बरं का, ती पूर्ण शरीराची नाही, ती कशाची? हृदयाची तपासणी ही. आणि तसं महाराजाचं भजन होतं आणि महाराजाच्या भजनाचा एवढा परिणाम झाला. समजे पाखरे याची आणि ती काय खाची? जेवारी खाची. आणि जेवारी खाचे उठून जायची. महाराजाच्या डोळ्यामध्ये पाणी याचं. महाराजांना म्हणायचं बरोबर आहे, तुम्ही जेवाय राव, मात्र जेवल्याच्या नंतर एका गोष्टीची आवश्यकता आहे, ती मयाच्यानं सोय होईन झाली. उद्याच्याला तुम्ही सहपरिवार सहकुटुंब आमच्या वावरामध्ये या, उद्या तुमची समधी सोय लावल्या जाईल, त्याची काही चिंता करायची. आता मला खरं सांगा, पाखर धानावर बसल्याच्या नंतर पाखराला पाणी पाजिणारा एकच महात्मा झाला, ते म्हणजे तुकाराम महाराज. नाही तर बरेच माणसं सकाळी डाळक्या ज्याचा जोरात आल्यावर धोंडा नाही हो, एक असं लांब राहत आणि ती गोपन आहो पाखर पाहिल्या पाहिल्या यांचा तसा पीच वाढते. कोणी पण गोपणीचा धोंडा आम्ही म्हणते. मात्र महाराजाचं भजन होतं. महाराजांना पुऱ्या पाखराला 5-5 दात मथा सोडायचे. किती सोडायचे मला माहित नाही, मात्र अशी जास्त सोडायचे. आणि त्यावेळेस एवढून लेकर राहायची, बाकी कशी अशी बसली अशी लेकर राहायची. आणि त्याच्या आईला म्हणायचं, आई पोट भरलंय, मात्र नरड वडायले. तिनं सांगायचं, बाई असा जगामध्ये एक महात्मा आहे, माणसाला कोणी पाजिणारा पाणी मिळत, आता पाखराला पाणी पाजणारा एकच महात्मा आहे, तुकाराम महाराज. त्या लेकरायनं जायचं, मडक्यातलं पाणी प्यायचं आणि त्यांनी सांगायचं, माय काय उद्याच्याला आपला जेवाय कवा जायचं. आणि रोज याचे. मला सांगा, एक नाही, 2 नाही, अख्खा महिनाभर कोण काय खाल्लं? जेवारी खाली. आता मला सांगा, महिनाभर असे कल्पच्या कल्प खाल्ल्याच्या नंतर त्या जेवारीमध्ये काय राहिलं? असं पांढरी शिपतकंस होती. आता पांढरी जेवारी खाल्ल्यावर मागल्या राहतात त्या पिशा कशा राहतात? ती मला पाहिजे उत्तर बरे का?
त्या काळ्या पिशा होत्या आणि काळ्या पिशा झाल्यावर ते सोयरा जे वावरवाला होता फिरून फिरून आला आणि आल्याच्या नंतर पिशाकडे पाहिलं. पिशाकडे पाहिल्यावर ते सावकार पिसाच झाला. काय म्हणत तुम्हाला? पिशाकडे पाहिल्यावर पिसाच झाला. त्याला वाटलं वावर आपलं आहे. आणि त्याचा पहारा चढला तवर त्यांची एकूण बोलायला सुरू झाली. मालकीन सावकाराची आली, गावातली माणसं आली आणि आल्याच्या नंतर सांगितलं काय झालं. अहो म्हणले ही काय रीत आहे का? म्हणजे काय झालं? अहो यायला पाखरं सांभाळायला गेलं वावर आणि यायनं तर पाखरं तर सांभाळणं राहिलेच. मग तुकाराम महाराज म्हणले मी पाखरं सांभाळले. मी पाखरं काय सांगितलं होतं? पाखरं सांभाळा. मी काय सांभाळले? पाखरं. सांगा सोयरे बरोबर आहे का चूक आहे? सांभाळले. मग काय झालं? मग म्हणले असं करा. एकाला बोलू लागली. काही माणसाला आता ते जाऊ द्या म्हणजे आता खाऊ नाही खाल्लं, आता मारल्याने येत नाही, आता बोलल्याने बी येत नाही. काहीतरी बोलण्यापेक्षा आपण काहीतरी न्याय निवाडा करू. मग ते म्हणले काय करता? काही नाही खरं सांगा म्हणले तुमच्या वावरात ज्वारी किती होत होती? त्यावेळेस त्या सावकाराची मालकी पळतच आली. थांबा पिंट्याचे बाप तुम्ही गडबड करू नका, तुम्हाला बोलायचं बरं. ते म्हणली काय झालं सांगा सांगा. ती म्हणली त्याला विचारू नका. एक तर जेवारी गेली हे बाबा असा आहे यायला रान देऊ नका म्हणलं होतं. यायला कळत नाही पाखरं ज्याला घालायचं कळत नाही त्याला रान देऊन टाकलं. मग त्याचे तर लेकरं उपाशी मिळेलच. आता त्याच्या संघ महे मिळली. मी म्हणतो आवाळ आल्यावर इच्छम केली बरी. आता आवाळ नसताना इच्छम केली तशी हीच करायला सारखी. तुकाराम महाराज तोंडाकडे पाहत राहिले आणि मालक काही तोंडात खात राहिली. माणसे तोंडाकडे पाहत राहिली. करावं काय? त्यावेळेस सांगितलं मावशी जाऊ द्या, मालकाला कळत नाही तुमच्या वावरात ज्वारी किती होत होती. म्हणजे सांगू का? हो होत होती 1 खंड्या. आता तिने सांगितल्या 1 आगाव सांगा. 3 सांगितले कारण तुम्हाला मापायचं नाही. काय म्हणलो 2 खंड्या 3 खंड्याची भाची त्याच्या दुप्पट सांगितली. सांगितलं आमची एवढी ज्वारी देवा ती द्यायचं काही करू. आता आमची जर ज्वारी दिली तरच महाराजाला आम्ही घरला जाऊ देणार, नाही तर जाऊ देणार नाही. तुकाराम महाराजाला सांगालो आम्हाला नाही. मग त्यावेळेस त्यांनी ती ज्वारी पाळली. ज्वारी खोडली. खोडल्याच्या नंतर पहिले हजारं नव्हतं मळणी होत्या आणि ते बी मळणी अशा होत्या जे जास्त बैल कमी खाई ते आलकून लावायचा, वेडपून लावायचं. जे जास्त खाते ते बाजूला लावायचं थांबून. ते जर खाला एकदा जर काही काही बैल अशी होती एकदा जर त्यानं मुंडी मधात खुपसिली येडा येऊस त्यानं काही करायचं नाही. आणि तुमच्या भागात शेजारी म्हणायचा काय आमके राव बैल न्यायचे नाही का मळणीला? मरून जाईल रे बाबा ते बैल. कारण अशी होती पहिली कळी होती. विठाला मळल्याच्या नंतर ते असे 3 दगड्यावर उभं राहत होते. तुम्हाला एक आठवण आता तुम्हाला बरं वाटेल. मात्र ही गोष्ट नाही का वावडी होती. काही मला एवढा कटाळाचा उधळायचा ती अशी राहायची आणि त्याच्यावर उभं राहिली आणि खळ्याला सुरुवात झाली. आता काय सांगावं, जसं पाटाचं पाणी असते ना, पाटाचं पाणी पाहिलं काय म्हणतात असं कोणाला पाठ लागू नाही. मात्र ते पाटातलं पाणी दिसत नाही, मात्र मापतानी सरत नाही. विठाला आणि ती रास पडल्याच्या नंतर 5 बाजूला 5 घुगडं बसले आणि रास मापतानी कवा मापायचे दिवस माळवायचे.
म्हणून ते कायम घुमायचा होता. कोणाचा? घुबडाचा. आणि घुबड घुमल्याच्या नंतर काय होत होत? ती वाढत होती. मागून एक माणसं वाढायची. ती कळीदास मोठी असायची आणि कळीदास लहान असायची. मोठ्यापेक्षा लहानीचेच पोते जास्त भरायचे. मला ते असा एक प्रकार झाला. कळाला का तुम्हाला? मदत हा आता नाही नको विठा रास पडल्याच्या नंतर ती रास वाहली. जेवारी मापायला लागली. समजी पंच बसली आणि पंच बसल्याच्या नंतर समजेनं पोते भरायला सुरुवात केली. जेवारी किती झाली? चरित्र वाचलं का? 17 खंड्या झाल्या. आता मी तर म्हणतो कॅमेरा असला तर काढून घेतला बरं. 17 खंड्या जेवारी झाली. 17 खंड्या जेवारी झाल्यावर त्या जेवारीची मालकीन तिथंच बसलेली होती. ती मालकाला म्हणाली होय हो मग घरी पिसत मालक म्हणला गुणानं बस आता आहे ते जाईल बरं का. नाही म्हणली एका ते आनासाहेब दिसायला तर आपल्याला बोलतील होते बोलू दे. ते म्हणला बाप्पा आपल्याला होत होती किती? एकच खंड्या आणि मागितलीस किती? 2 खंड्या. बस झालं. नाही एकदा मागून मोठी दिसेली जास्त. मात्र तिनं काय केलं? त्या पंचायनं 2 खंड्या जेवारी मापली आणि ज्याची जेवारी होती त्याला देऊन टाकली. आणि त्याच्यातली किती उरली आता? 15 खंड्या. आणि 15 खंड्या जेवारी ती भरली. आणि भरल्याच्या नंतर कोणाच्या घरला पाठवली? महाराजाच्या घरला. महाराजाच्या घरला पाठवली. आणि महाराजाच्या घरला पाठवल्याच्या नंतर महाराजाने घेतली का उतरून? नाही. आमच्या घरला पाठवून पाठवले. महाराजानं सांगितलं मला ती जेवारी नको कारण माझ्या पांडुरंगाचं मंदिर भंगलेलं आहे. मला ती जेवारी तुम्ही इका आणि पांडुरंगाचं मंदिर भंगलेलं बांधून टाका. महाराजाला हे विचार का आले तर महाराजाच्या हृदयामध्ये काय होतं? भजन होतं. विठाला काही काही भजन असे पेरणी 2 प्रकारची असते. पावसाच्या अगोदर पेरलेली पेरणी आणि पावसाच्या नंतर पेरलेली पेरणी. बरं का? पावसाच्या अगोदर पेरलेली पेरणी निघलच की नाही सांगता येत नाही. मात्र पाऊस पडल्याच्या नंतर पेरलेली पेरणी वाया जात नाही. तसं महाराजाचं ओटातून भजन नव्हतं. महाराजातून कशाचं भजन होतं? ओटातून भजन होतं. विठाला आणि महाराजाला भजन चालू झालं. आणि असे पाहिल्याच्या नंतर महाराजाचं मन भरून आलं. महाराजाला वाटलं देवा येणे वाकुडे लेकुराचे बोल करती नवल माये बापी. महाराजांना स्वतःच्या मनाचं वाटू लागलं. आपण एक तोटकं मुटकं देवाचं भजन केलं म्हणून महाराजाचे अश्रू भजनानं कसे झाले? प्रेमाजरती लोचान म्हणून महाराजाला आनंद वाटू लागला. जसं मग आपला आनंद वेगळा आणि संतांचा आनंद वेगळा. कारण त्यांनी मनातून भजन केलं. मनातून भजन केल्याच्या नंतर त्याच्या काही पावत्या आल्या. महाराजाला आनंद वाटला. काय देऊ माझा कृपाळ होय. म्हणून तर महाराजांना सांगितलं मना तू एकची करी म्हणे मी जाईन पंढरी. मी काय करा या मनाला सोड हळू 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 ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे मी बळे निश्चित ठाके. जसं ते हळूहळू एकदा लावा लागते. एकदम गोष्ट कोणती होत नाही बरं का. होत 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 मोठ्या महाराजांना असे बोट करायचे खालून वरी. त्याने सांगायचं कसं काम करायला. त्याने सांगायचं परमार्थ करीत असताना उतरता करू नये. परमार्थ करीत असताना चढता झाला पाहिजे बरं का. आणि दुसरी गोष्ट परमार्थ मनातून केला पाहिजे. एक सासरवासण होती. ती काही केल्या नांदायला जाईन. मात्र जोगी माय बसली, बाप बसला, भाऊ बसला, पुन्हा चुलत भाऊ बसला, भाऊजाई बसली, आत्याबाई बसली, समजा समजून बसल्या आणि तिला सांगलेल्या बाई माझ्याकडे बाई
तिथं सांगूया दृष्टांतातलं काय बाबा काय नाही माय एकदा जाय बरं का पुन्हा सास मायनं सांगायचं बाई ते मोठी पटकीवाली आहेत नाही त्याला आवाजी मन जाव बरं तू या मालकावर वडील आहे की नाही त्याला मोबाईल म्हणजे शब्द आणासाहेब मन जाव तू या मालकावर लहान आहे त्याला काय म्हणायचं अंकल नाही म्हणल्या बाबाजी म्हणले अंकल आता बरं का केला विठाला राजा राम राम समजेनं सांगितलं माईनं सांगितलं यायला आणासाहेब म्हण जाव यायला बाबाजी म्हण जाव बरं काय ननंद आहे तिला बाई म्हण जाव गावातला माणूस आला त्याला काहीतरी आवाजावं बोल जाव समजी तिघही सांगायला लागली आणि त्यावेळेस त्या पोरीनं असा चुचका मारल्यावर ती पोरी माय म्हणली बाई आम्ही सांगतो ते बरोबर ऐकायली का ती म्हणली माझ्या मनावर राहिलं ऐकायची नाही ती काय म्हणली माझ्या मनावर राहिलं आणि येतो कोणाला सांगून राहिली मनालाच बरं का कितीही जरी सांगितलं तर मन ऐकत नाही फक्त एकच आहे एकदा जर भगवंताकडे गेलं तर ते परतत नाही महाराजांना अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे आता माझे 10 मिनिटं किती राहिले 10 मिनिटं 10 मिनिटं लावलं चालतं विठाला विठाला महाराजांचं कीर्तन त्याच्या अगोदर एका देवबाबाचं कीर्तन कळसाचा कार्यक्रम होता 550 नळ्या इकून लावल्या होत्या आणि 550 नळ्या इकून लावल्या होत्या उजळही उजळ होता आणि त्यावेळेस देवबापाने कीर्तन सुरू केलं आणि देवबापाने कीर्तन सुरू केल्याच्या नंतर जी देवबापाच्या डोसक्यावर नळी होती का ती लागायची विजायची लागायची विजायची लागायची विजायची लागायची विजायची आणि विजत असताना 2 तास नळी ती लागू लागली विजू लागली आणि 2 तासाच्या नंतर देवबापाचं कीर्तन झालं आणि तितक्यात मोठ्या महाराजाची गाडी आली आणि गाडी आल्या आल्या मानसिक कीर्तनातली कोणाकडे गेली महाराजाकडे गेली आणि महाराजाला दोन्ही खांद्याला धरलं स्टेजवर आणलं महाराजाला पाहिल्या पाहिल्या देवबापाने कीर्तन सोडून दिलं आता आपलं कीर्तन कुठं असल्यावर महाराज दिसले की आपण काय करायचं सोडून द्यायचं आणि ते देवबापानं माऊलीचं भजन घेतलं महाराजाला विना दिला देवबापा खाली बसली आणि महाराजाने विना घेतला घेतल्या बरोबर महाराजानं कोणतं भजन सुरू केलं महाराज ज्ञानेश्वर भजन सुरू केलं आणि ज्यावेळी देवबापाचं कीर्तन होतं देवबापानं सांगितलं पोरो काही करा आता नळी लागली पाहिजे असं करा म्हणून त्या नळीला लावण्यासाठी पहिलं काय होतं ते एक पंखा कमी ठेवलेला त्याला काय म्हणतात जे पंख्याजवळ जाते कंडर सरमत तसं त्या नळीला चालू करण्यासाठी पहिलं होतं तरी ती नळी चालूच होईना ज्यावेळेस महाराजाने विना घेतला आणि महाराजानं भजन सुरू केलं 2 तास नळी लागू लागली विजू लागली लागू लागली विजू लागली महाराजाने विना गळ्यात घेतला नळी ती लागली ती नळी तुम्हा इजच ना ब्राह्मण देव खाली पावलाले नळीकर पावलाले खाली पावलाले नळीकर पावलाले आणि नळी पाहत पाहता ब्राह्मण देवाचं दड भरून आलं जवळचा माणूस म्हणले महाराज देवबापा लढायले देवबापाला सांगितलं देवबापा का म्हणून लढायले अहो 2 तास तुम्ही माणसाला मंत्रमुक्त केलं एवढं कीर्तन तुम्ही चांगलं केलं आणि तुम्ही आता का म्हणून लढायले काय मी लवकर तुमचं कीर्तन मी आल्यामुळे सोडावं लागलं म्हणून तुम्हाला दुःख वाटलं का त्यावेळी देवबापानं जास्त म्हणता दिला महाराज आमचं भजन माणसाला ऐकल हो आमचं भजन माणसाला आवडल हो आमचं भजन जनावराला ऐकल हो मात्र तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या गळ्यामध्ये इना घेतल्या बरोबर तुमचं कीर्तन कोणाला ऐका वाटाले नळीला ऐका वाटाले हे तुमच्या भजनाचा परिणाम आहे. आता मला सांगा बऱ्याच जागेवर आणा
आम्ही घेतला की लईन जायचं. आम्ही मनाला करावं विचार की महाराज आल्याच्या नंतर न लागणारी नळी लागती आणि आम्ही ना घेतल्यावर लागणारी नळी ती परिणाम काय विठाला. महाबळे मान होते जे गांधले शुद्ध चोखाळले स्पष्टित जैसी गती किंवा अधोगती मनाची ही युक्ती मन लावा एकांती साधू संगी लवणाची कुंदरी सुदलिया लवण सागरी होयेची ना माघारी परती नाही नोरी सारिता मिळाळे लवण मिळविता जळी. नाही तर मन फार विचित्र आणि ते फार चंचल आहे. विठाला चांगल्या वाजवायला होते. विठाला मी तुम्हाला सांगतो 2 एकरला पाणी पाळी घातलेला महत्व नाही. धोंडा बांधून उभं राहून हाणा लागते 2 तास. त्याला काय म्हणायचं 8 तास. तसं आता आपल्या कीर्तनपुरीकडे 8 तासाकडे कीर्तनपुरीकडे आता 8 तासाकडे आणि 8 तास झाल्याशिवाय त्या 2 एकरला शोभा नाही. अजून तुम्हाला सांगतो 2 एकरला शोभा नाही. तसे कीर्तन आता आपला 8 तासाच्या दिशेने. म्हणून महाराजांना सांगितलं की मन फार चंचल आहे. जसं अलीकडच्या कडेला एक चाटूवाला बसला होता. काय त्याला नावाडी बसला होता. आणि नावाडी बसल्याच्या नंतर त्या नावामध्ये बसण्यासाठी एक माणूस आला. त्याच्याजवळ 2 वस्तू होत्या. एक माकड होतं आणि एक बोकड होत. माकड आणि बोकुड. आणि बोकुड असल्याच्या नंतर त्याने ते दोन्ही हातामध्ये उजव्या हातामध्ये माकड धरलं आणि डाव्या हातामध्ये बोकुड धरलं आणि दोघींच्या मधामध्ये त्या दोन्हीला धरणारा होता. आल्याच्या नंतर नावाड्यापाशी राम 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 अलीकडच्या कडून पलीकडच्या कडेला जायला किती घेता. ते म्हणजे माणसी 10 रुपये आणि तुमचे 3 जीव असल्यामुळं 30 रुपये. बाकीचे माणसं म्हणजे याचे 30 रुपये आम्ही देतो. मग यायला नको मला लागत असले तर 30 रुपये आम्ही देतो. मात्र ज्याच्या संग माकड आहे आणि त्याच्या संग बोकुड आहे आणि त्याच्या संग माणूस आहे. माणूस सांगत यायला नको. ते म्हणला हे बघा कडे तुम्ही माणसाला 10 रुपये घ्याले मात्र मी एका माणसाला 30 रुपये देतो. मात्र आमच्या तुम्हाला तिघाला घ्यावं लागते म्हणजे घ्यावं लागते. आता गरिबी परिस्थिती होती. 10 रुपये संख्या बरं झाले. माणसी 30 वाढू लागल्यावर 60 रुपये एक्स्ट्रा जाऊ लागले. ते माणसं म्हणजे नको रे बाप्पा त्याच्यासाठी बसलेलं बरं. आणि बसता बसता नाव अशी गंगा अशी तुंडून भरली. त्याच्या नावेमध्ये बोकुडे बसलं आणि माकडे बसलं. माणूसही बसली. बाकीचे माणसं बसली आणि बसल्याच्या नंतर नाव सोडली. चाटूवाल्यानं काय ते नावाल्यानं नाव सोडल्याच्या नंतर असं हाणू लागलं आणि हाणता हाणता जशी ती नाव हाणू लागली तशी नाव काय करू लागली जाऊ लागली. आणि त्या पाण्याचा वाफ बरं का गरम येऊ लागली आणि त्या गरमाच्या याच्यानं बोकुड इबळ चरून चरून त्याचं अंग काय पडलं होतं सुस्त पडलं होतं. जसं नाही का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण केल्यावर मालकीन म्हणते जायचं नाही का कीर्तनाला. तेव्हा ते झालं का भजन सुरू हो अजून त्यांची चाल राहिली तर एक झोप होती मला पटेल. तसं ती त्या बोकडाला काय लागली त्या वाऱ्याच्या सुतावर आणि माणसाच्या बोलण्यावर त्याला काय लागली झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर माकड या माणसाकडे जाऊ लागलं त्या माणसाकडे जाऊ लागलं. जाता जाता त्या नावेची एक अशी जरा अशी तुरटी निघाली. अशी त्या माकडानं ती तुरटी काढली आणि असं एवढं काटून घेतलं आणि जे झोपलं होतं ना बोकुड त्याच्या नाकामध्ये घातलं. आता माकडानं बोकडाच्या नाकामध्ये घातल्यावर बोकुड फार लई दिवसाचं ताकदवान होतं. जे जे बोकुड नाचायला लागलं चलणारी नाव उघडी पडली. आता मला सांगा नाव कोणामुळे पडली
माकडामुळं माकड कोण होत? तसं हे मनानं काय होते, जर चांगलं झालं तर चांगलं होतंय, जर मनानं चांगलं नाही झालं तर चांगलं राहू शकत नाही. विठाला चांगलं होण्यासाठी काय करावं लागते? महाराजांना त्याचं उत्तर महाराजांना सांगितलं, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. नाही तर असं बोललं पाहिजे, आपण बोलल्याच्या नंतर कोणही मोडू नाही, बरं का. ऐशी जागा बैठणे तो कोणी न येऊ, अशा जाग्यावर बसायचं की ज्या जाग्यावर कोणी उठू नाही, आणि असं बोलायचं, डोळ्यात घातलं तर खुपू नाही आणि पोटात घातलं तर धुतू नाही. बोलण्याची नाही बोल मनोजरी काही, बोल को नाही असं बोला. महाराजांनी सांगितलं, पाणी मुदल झाडा जाये, तूर्ण प्रसंगची जिये, एका बोले होये सर्वाचे हित. नाही तर काही माणसं बसतात बोलतात, ज्यावेळेस काही चार पाहुणे येतात, कुकू लावलेलं असतंय, आणि त्यावेळेस एक लई वय झालं, 70-75 वय झालेलं बाई दिसेला जावलेला, राम 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 सोयरो, राम राम. कोणीकडे आलते? म्हणले गावात आलतो. कशाला आलते? म्हणले सोयरिकीला आलतो. कोणाच्या पोरी करता? आमक्या आमक्या रावच्या. झाली का सोयरी? जवळ जवळ आहे. बरं. पडली का पसंत? हो. हुंड्याची झाली का बोला बोली? हो. बरीच तुम्ही पसंत केली. म्हणजे काय झालं? त्या पोरीला 15 वर्षाखाली घुरं येत होतं, राहिलं का? काही बोलायची गरज होती. काही माणसं बोलताना कसे विचार केला पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. महाराजाला विचारलं, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी, येणे सोश मन झाले आवरी परत माघारी. आपण जे रामायण घडलं, रामायण सीतामाई बोलली कोणाला? लक्ष्मणाला. काय बोलली? टाकून बोलल्यामुळं. रामायण कशामुळे झालं? बोलण्यामुळं. महाभारत कशामुळे झालं? बोलण्यामुळे. धोतर धरलं, फरशी होती ना, असं धोतर धरलं, बरं का. धोतर धरल्याच्या नंतर त्या फरशीवर पाय दिला, खाली फरशी दिसू लागली. फरशी ती मैसभा बांधली होती, मैला, बरोबर आहे, मैसभा बांधली होती, आणि त्याने धोतर धरलं. ते कोण होते? दुर्योधन. आणि खाली काय वाटलं? फरशी वाटलं. फरशी वाटल्याच्या नंतर मागाला पाय उचलला आणि फरशी म्हणून असा जोरात टाकला. बरोबर दुर्योधन मधातच गेल्याच्या नंतर ती द्रौपदी जवळच होती, हसली तर हसली, बरं हसल्यावर झालं नाही. ती म्हणली, बाबाजी, म्हणजे दुर्योधन नाराज होते धर्म, बाबाजी तुमचा बापही आंधळा. मी तुम्हाला सांगतो, मारलेला वळ जिरते, मात्र बोललेला शब्द जळत नाही. म्हणून ऐका, सज्जन हो, मायबाप हो, बोलण्यापेक्षा. आता मी तुम्हाला सांगतो, कोणाच्याही घरी एखाद्याच्या मालकींच्या भाकर जरी करपली, काय म्हणालो, करपली तरी येडवाकडं बोलायचं नाही, म्हणायचं प्रियासारखी सुगरण दुसरी जगामध्ये. काय म्हणालो? अहो गोड बोला हो, संसारात दुःखच आहे. काय म्हणालो तुम्हाला? संसारात जर गोड बोललं तरच गोड संसार होते, नाही तर होत नाही. विचारा काही साधू संताला. म्हणून महाराजाला विचारलं, महाराजांना सांगितलं, बोलत असताना देवाचं बोलायचं, बरं काय. पाहत महाराज बोलत असताना, जनात बोलत असताना देवाबद्दलच बोलले, संसारात बोलत असताना देवाबद्दलच बोलले, आणि वेरवी बोलत असताना देवाबद्दलच बोलली, आणि पक्षाला बोलत असताना देवाबद्दलच बोलली. परिणाम काय झाला? वेणे सोश मन झाले हवं बरी, परत माघारी घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकास. तुका म्हणे देहे भरिला विठ्ठले, काम क्रोध केली धर रिक्ते. येता मत येता अवकाश. बोलता बोलता एखादा शब्द बाजूला गेला असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही चांगला वाटला असं सद्गुरु मोतीराम महाराज, मारुती महाराज, हरिभक्त परिणामसूत महाराज, भगवान महाराज, थोर साधू संत मंडळीचा जैसा स्वभाव माय बापाचा, आपली मूल बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाती. काय बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुका पाऊली, हे तोच करुणी माऊली, जेवी
कीर्तन सिद्धी नेले येत माझे उरले पायी कपन. 8 ते 10 कीर्तने 10-5 मिनिटं वरी झाली असती बरं का. 100 प्लेब्याचे पैसे द्यावे लागतात. 6 पेढ्या बस्तोरी असतात. तसे वरचे 10 मिनिटं या मापा धरायचे नाही. ते कुठं सोडून द्यायचे. बरं धरा तुमच्या कुठं धरायचं तिथं धरा. आता बोललो तर खरीच काय म्हणायचं तुम्हाला जिथं धरा वाटतंय तिथं धरा. आणि एखादा शब्द बाजाला कानाला जर ऐकाय त्रास झाला असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही चांगला वाटलं असेल सर्व गुणीजन भजनी मंडळीचा प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती शिवकाराल की सर्वांना धन्यवाद देतो. तसं आणा म्हणली होती. आमचा 8 ते 10 कीर्तन आहे. येता येता थोडा उशीर झाल्यामुळे 10-5 मिनिटं उशीर जरी झाला असला त्याच्याबद्दल क्षमा मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा गाव एवढूच आहे मात्र भव्य दिव्य कार्यक्रम. मोठे गाव मोठा मोठे गाव मोठा सप्ताह करतील. ऐकायले का वाक्य होतेचा नंतर काय वाटतं. मोठे गाव मोठा सप्ताह करतील याचं काहीच नवल नाही. मात्र छोट गाव असून मोठा सप्ताह करते. म्हणा नावकीकर एरंडेश्वरकर मुडीकर त्यांना साथ कोणातकर. त्याला सलाम करतात. चालत आले ही अखंड हरिनाम सप्ताहाची साधना मौजे कोळगाव भोंग. त्या सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्त पारायण परम आदरणीय परमस्नेही परम मित्र बबन महाराज मुडीकर यांनी अगदी समर्पित वेळेच्या आत येऊन या ठिकाणी आपल्या सर्वांना रुचेल पचेल झेपेल अशा आपल्या सुंदर वाणीतून सुंदर असं संत चरित्र या ठिकाणी सादर केलेलं आहे. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने महाराजांचे शतशः आभार. तसेच उपस्थित पंचक्रोशीची बाहेरगावून आलेली भजनी मंडळी आहे, सर्व गुणीजन मंडळी आहे. या सर्वांचे सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच उद्याचे सर्व काही कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरल्याप्रमाणे होतील. उद्या रात्री ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्त पारायण नागोराव महाराज भोसले सुहागणकर यांचा सुसरा व्यास या मंडपामध्ये कीर्तन होणार आहे. याचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. चहा तयार आहे. सर्वांनी चहा घेऊन जावा.